मंडळी, झी मराठीवर येत्या काही दिवसात नवनवीन मालिका पाहायला मिळणार आहे. काही दिवसापूर्वी मल्टीस्टारर लक्ष्मी निवास ही कौटुंबिक मालिका सुरू झाली आहे. ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसते. आता या मालिकेपाठोपाठ आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर लक्ष्मी निवास या कौटुंबिक मालिकेनंतर तुला जपणार आहेच्या रूपात झी मराठीवर एक थ्रिलर मालिका सुरू होणार आहे. तर झी मराठीने या नव्या मालिकेचा दुसरा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते आई आणि वडील आणि त्यांची मुलगी यांच्या सुखी कुटुंबात अचानक दृष्ट लागते. आईचं म्हणजे मुख्य नायिकेचं निधन होतं. त्यानंतर नायिकेतील खलनायिका नायकाशी लग्नाचा घाट घालते, मात्र तिला लहान मुलगीविषयी कोणतीही आपुलकी नसते. दुसरीकडे निधनानंतरही आपल्या लेकीच्या संरक्षणासाठी मुख्य नायिका देवीकडे प्रार्थना करताना दिसते. यानंतर मरण पावलेल्या मुख्य नायिकेला देवीच्या रूपात एक महिला मदत करताना दिसणार आहे, अशी या मालिकेची स्टोरी असेल. तर आता स्वतःच्या मुलीच्या संरक्षणासाठी आई कुठल्या अग्निदिव्याला सामोरे जाणार हे मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये आईची मुख्य भूमिका अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर हिने साकारली आहे. तर खलनायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री ऋचा गायकवाड झळकणार आहे. ऋचाने या मालिकेच्या अगोदर सोनी मराठीवरील छोट्या बळीची मोठी स्वप्न आणि कलर्स मराठीवरील शेतकरी नवरा हवा या मालिकांमध्ये काम केलं आहे. या पाठोपाठ तुला जपणार आहे या मालिकेत सारं काही तिच्यासाठी या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील नीरज गोस्वामी हा कलाकार प्रमुख नायकाच्या भूमिकेत दिसेल. याशिवाय या मालिकेमध्ये खुमासदार नात्याचा गोडा मसाला, आई मायेचं कवच फेम अभिनेत्री महिमा म्हात्रे ही सुद्धा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे. तर या प्रमुख कलाकारांव्यतिरिक्त मिलिंद पाठक, निलेश रानडे, शर्वरी लोहकरे, सिद्धिरूपा कर्माकर आणि बाल कलाकार म्हणून अधिकी कसबे हे जबरदस्त कलाकार सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता ही नवी कोरी मालिका झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला कधी येते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर तुला जपणार आहे या सस्पेन्स थ्रिलर मालिकेसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.